जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात 2800 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 6000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचा दर जीएसटीसह 1.5 लाखाच्या पुढे तर चांदीचा दर जवळपास 2.5 लाखांवर गेला आहे। अमरावतीत कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार आणि पुनर्वसन करणाऱ्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका बसतोय। या मुद्द्यावरून खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाले। कुष्ठरोगी पुनर्वसन केंद्राला भेट देऊन खासदार वानखडेंनी पाहणी केली। नांदेड जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपले। ज्वारीचं पीक भुईसपाट झाले। नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय। पारनेर तालुक्याला अवकाळीचा मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे कांदा, डाळिंब आणि कलिंगडासह भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालंय। पंढरपूरच्या अंजनगाव खेळोबा इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर तणावपूर्ण शांतता आहे। सन्मानपूर्वक पुतळा स्थलांतरित करावा या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे। धुळ्यात वीज कोसळून 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला। शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। यात पिकासह पशुधनाचंही नुकसान होत असल्यानं याची भरपाई मिळावी अशी मागणी होते। इराण-इस्रायल युद्धामुळे शेतमालाची वाहतूक रखडली आहे। कृत्रिम इंधन टंचाईमुळे व्यापाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतमालाची खरेदी थांबवली। त्याचा नांदेडमधला कलिंगड उत्पादकांना मोठा फटका बसलाय। सरकारनं नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। नाशिकच्या शिंगवे इथं दोडक्याच्या 1 एकर बागेचं अवकाळी पावसात नुकसान झाले। चांदवड तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्यानं कांदा, गहू, हरभरा या पिकांचेही अतोनात नुकसान झाले। धाराशिव जिल्ह्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। यामुळे येडेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला जाणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागलाय। नांदेडमध्ये रस्त्यावरील विद्युत तारांमधून ठिणग्या उडत होत्या। हा प्रकार पाहून महावितरणावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे।